अंगणवाडी सेविकांच्या जागा भरण्यासाठी घनसावंगी तालुक्यामध्ये एक जाहिरात करण्यात आली होती। त्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झाले। 5 जणांच्या समितीने या सर्व अर्जांची छाननी केली आणि गुणानुक्रम यादी जाहीर केली। त्यावर आक्षेप मागवण्यात आले। आक्षेपांची सुनावणी घेऊन CDPO यांनी भरती करण्याचे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले। आक्षेपांची सुनावणी घेऊन भरती करताना घनसावंगी येथील CDPO यांनी खालील प्रकारच्या गंभीर अनियमितता केलेल्या आहेत। प्रत्येक अंगणवाडी सेविकांची नेमणूक करताना 1 ते 2 लाख रुपयांची मागणी केली आणि ते पैसे त्यांनी गोळा केले। पैसे दिल्यानंतर 5 जणांच्या समितीने जी यादी गुणानुक्रमांक दिला होता तो बदलण्यासाठी कागदोपत्रांमध्ये फोर्जरी केली, फेरफार केला। 10 गावांच्या महिला या अन्यायाच्या विरोधात उपोषणाला बसली। जिल्हा परिषदच्या डेप्युटी CO यांनी त्याची चौकशी केली आणि खालच्या 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड केले। परंतु जो मेन CDPO आहे ज्यांनी हा सगळा गैरप्रकार केला त्याच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। माझा हा प्रश्न आहे की CDPO घनसावंगी यांना आपण निलंबित करणार का आणि या संपूर्ण प्रकाराची चौकशी आपण करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य हिकमतदादा उडान यांनी जी लक्षवेधी लावलेली आहे त्यामध्ये भरती प्रक्रिया ही फेब्रुवारीमध्ये झाली, जाहिरात प्रसिद्ध झाली, त्यानंतर एप्रिल मे मध्ये अंतिम याद्या त्या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आणि मग त्या याद्यांवरती काही तक्रारी आल्या मे महिन्यामध्ये। मग त्यावरती मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांनी सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीनंतर एक समिती नेमली। हे चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमली डेप्युटी CO महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली। आणि चौकशी केल्यानंतर ह्यामध्ये जे बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO आहेत ते दोषी आढळलेले आहेत आणि आपण त्यांच्या निलंबनाची या ठिकाणी मागणी केलेली। आपण तात्काळ त्यांचं निलंबन इथे करत आहोत आणि पुढे सुद्धा विभागीय चौकशी पण त्यांची चालू राहणार आहे आणि निलंबन केल्यामुळे कुठला प्रश्नच आता उद्भवत नाही।